नमस्कार यूट्यूब फॅमिली. तुम्हा सगळ्यांना आपले नॉनव्हेजचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात. जेव्हा जेव्हा नॉनव्हेज रेसिपीज मी अपलोड करते त्यावेळेस त्या रेसिपीज व्हायरल होतात आणि खूप छान छान कमेंट त्यांना येतात. तर आता सध्या भरपूर कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे आज तुमच्यासाठी मस्त असं झणझणीत तिखट चटपटीत असं चिकन ग्रेव्ही त्या तुम्ही याला म्हणू शकता किंवा चिकन रस्सा म्हणू शकता. भाकरीसोबत भातासोबत कमाल लागतं. नेहमीसारखी सिंपल आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ती सहज बनवायला सोपी जाणार आहे. तर काय करायचं ना, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद मीठ घालून याला छान असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. बरं, आपल्या चॅनलवर इतरही नॉनव्हेजचे भरपूर व्हिडिओ आहे. चिकनचे असो किंवा मटन असो किंवा बिर्याणी पुलाव इतर सगळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. नसेल पाहिले तर एकदा जरूर बघून घ्या. बरं, आता इथं मी कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक चिरून घेतला, तो घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची. बरं, आता तुम्ही इथे ना आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता, पण जर घरात जर लहान मुलं असेल तर नका घालू. अशाच पद्धतीने अतिशय सिंपल पद्धतीने हे बनवून घ्या. आणि हे जे अळणी सूप तयार होतं ना, हे लहान मुलांना तुम्ही ज्वारीच्या भाकरीमध्ये कुस्करून देऊ शकता किंवा भातासोबत, इंद्रायणी भातासोबत तर कमाल लागतं. लहानांना काही मोठ्यांनासुद्धा थंडीच्या दिवसात भरपूर आवडतं. त्यानंतर काय करायचं ना, कांदा खूप जास्त आपल्याला परतायचा नाही. हलकासा गुलाबी झाला की त्यानंतर हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना, हे यामध्ये घालायचं आणि छान असं गॅस इथे मोठा ठेवायचा आहे. खूपदा ज्यावेळेस मी चिकन शिजवते ना, त्यावेळेस सुरुवातीला मी मीठ घालत नाही, पण आज हे चिकन मी मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आता काय करायचं ना, हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घेण्यासाठी काय करायचं ना, गॅस मोठाच ठेवायचा आहे. फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. छान अशी दणकून वाफ काढायची. चिकनला एक स्मेल असतो, जेणेकरून काय होतं ना, त्या अळणी सूप जे आहे त्याला थोडासा स्मेल येतो, जेणेकरून लहान मुलं हे खात नाही. तर काय करायचं ना, मोठ्या गॅसवर हे 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याला पाणी लगेच सुटणार नाही. छान असं हे फ्राय होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता काय करायचं, गॅस बारीक करायचा, पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची. बघा, गॅस बारीक केला की याला पाणी सुटतं आणि मोठ्या गॅसवर याला पाणी सुटत नाही. छान असं हे फ्राय होतं, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण चिकन मॅरिनेशन करून घेतो त्यावेळेस सुरुवातीला 2 ते 3 मिनटं किंवा 4-5 मिनटं मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं. पुन्हा गॅस बारीक करून झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे छान पाणी सुटतं. आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं, जेणेकरून हे सूप छान होतं. शिवाय आपल्या रश्श्यालासुद्धा सुंदर अशी चव येते. बरं, आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला आपल्याला मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची. त्यानंतर चिकन शिजेपर्यंत आपल्याला गॅस बारीक करून हे चिकन शिजवून घ्यायचे, म्हणजे ते चिवट होत नाही. खूप मोठ्या गॅसवर सुद्धा चिकन शिजवलं ना तर ते चिवट होतं, हे लक्षात ठेवा. आणि चिकन शिजवत असताना पण काय करायचं ना, गॅस बारीक करून झाकण ठेवूनच शिजवून घ्यायचं, जेणेकरून ते चिवट होत नाही. आता इथे मसाला भाजून घेतोय, त्यासाठी इथं काय केलेलं आहे, 1 चमचाभर मी धणे घेतले होते, अर्धा चमचा तीळ घेतले होते, अर्धा चमचा जिरं घेतलं होतं. त्यानंतर तेजपान घ्यायचं, थोडासा दालचिनीचा तुकडा, एखादी दुसरी लवंग, मिरी एवढंच यामध्ये घ्यायचं आहे. छान असं सगळं व्यवस्थित भाजून त्यानंतर मी काढून घेतलेला आहे. मसाला भाजत असताना लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्याचा वापर करायचा, म्हणजे मसाला खूप छान होतो. ही जी टिप आहे ना, ही मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. खूपदा मी सांगत असते की लोखंडी तव्यामध्येच मसाला भाजायचा. आता भरपूर कमेंट पण येतील की तू नेहमी सांगतेस ताई असं. आता काय केलेलं आहे, खोबरंसुद्धा मी छान असं भाजून घेतलेलं आहे. आता तुमची फॅमिली किती मोठी आहे त्या अंदाजाने मसाला काढायचा. इथे मी हे 4 ते 5 माणसांच्या प्रमाणात बनवत आहे, त्यासाठी थोडंसं खोबरं घेतलं, म्हणजे आपली छोटीशी जी वाटी असते ना, ती अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मध्यम आकाराचे 2 कांदे पातळ असे चिरून घ्यायचे, ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, थोडंसं तेल घालून हे सगळे मसाले भाजून घ्यायचे. आता नेहमी ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस कधी मी डाळवं वगैरे घालते, जेणेकरून भाजी दाटसर होते. पण यामध्ये आज मी डाळवं वगैरे काहीही घालणार नाही. येसूर घालून चिकन रेसिपी कशी करायची ना, म्हणजे गावरान पद्धतीने, ते सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यानंतर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्यानंतर कांदा भाजलेला काढून घ्यायचा आणि यामध्ये एक असा खूप जास्त पिकलेला टॅमॅटो नाही, हलकासा आरत कच्चा जो टॅमॅटो असतो ना, तो यामध्ये घालायचा, जेणेकरून चव खूप जास्त वाढते. आता यामध्ये मसाले भाजून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि अतिशय थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे.
आता खरं सांगू, गावाकडे पाटा वरवंट्यावर आहे ना या मसाल्याची चव खूप जास्त भारी येते, पण शहरी भागामध्ये शक्यता अवेलेबल होत नाही. त्यामुळे मिक्सरचं भांडं बेस्ट आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या छान असं. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले बघू शकता. आता कढईमध्ये पुन्हा 1.5 चमचा तेल घातलेला आहे. त्यानंतर घरगुती जे मसाला असतो ना, तो 1 चमचा मसाला घातलेला आहे. चिकन मसाला यामध्ये घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला, आणि त्यासोबतच चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. तेलामध्ये हे पावडर मसाले घालायचे. गॅस सुरुवातीला बारीक ठेवायचा. मसाले छान परतण्यासाठी काय करायचं ना, जे अळणी सूप आपण तयार केलेलं आहे ते थोडंसं यामध्ये घालायचं, जोपर्यंत मसाल्याचा छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत. 2दा-3दा थोडंसं पळीनं सूप घालायचं. छान याला तेल सुटलं की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. वाटणाला सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे रश्श्याची ग्रेव्हीची चव खूप भारी येते. आता हा मसाला छान असा मी परतून घेणार आहे. आता हे बघा, मस्त साईडने याला लगेच तेल सुटायला लागलेलं आहे, पण झाकण ठेवायचं, जेणेकरून यामधलं जे पाणी आहे ते सुकलं जातं, मसाला व्यवस्थित असा परतला जातो. हे बघा, याला किती मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं. इथे तुम्हाला हा रस्सा किती दाटसर पातळ हवा आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. आता यामध्ये मी फक्त जे आपण अळणी सूप शिजवून घेतलं होतं तेच घातलेलं आहे. वेगळं यामध्ये पाणी घालायचं नाही, जेणेकरून चव थोडीशी बिघडू शकते. झाकण ठेवून व्यवस्थित अशी याला उकळी काढून घ्यायची आणि तयार आहे इथं आपला मस्त झणझणीत चिकन रस्सा किंवा चिकन ग्रेव्ही म्हणू शकता. रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून जरूर कळवा. भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशासोबतही अफलातून लागते. त्यामुळे रेसिपी जरूर ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. मी भेटते पुन्हा अशाच तिखट झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.